रोज त्याच प्रकारची फ्लावर आणि बटाट्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय, तर अशा प्रकारे एक वेळा भाजी बनवून बघा. घरची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही. नमस्कार, हाय, हॅलो, मी सोनालीज किचन आणि ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे फ्लावर बटाटा रस्सा भाजी. त्यासाठी काय काय साहित्य लागते चला बघूया. 1 फ्लावर, 3 कांदे, 2 टमाटे, 4 बटाटा. फ्लावर कापून घेऊयात. फ्लावर मोठं मोठं कापून घ्यायचं, कारण ते मुरतं ना, त्यासाठी ते शिजून बारीक होतं, त्यासाठी मोठेच कापून घ्यायचे. फ्लावर कापून झाला आहे आपला. आता पावसाळ्याच्या दिवसात फ्लावरमध्ये खूप घाण असते, त्यासाठी ना 2-3 वेळा मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायचं स्वच्छ, आणि 5 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं तरी चालेल. एका भांड्यामध्ये पाणी घेतले, यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. कापलेले फ्लावर यात टाकून घ्यायचे. 5 मिनटं असंच ठेवून नंतर 2 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. यातली सगळी घाण निघून जाते. बटाट्यावरची साल काढून बटाटे मोठ्या आकारामध्ये कापून घ्यायचे. सर्व बटाट्याचे साल काढून घेतले. आता याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे. जास्त बारीक पण नाही करायचं. अशा प्रकारे मोठे मोठे काप कापून घ्यायचे. मी एवढे ठेवलेत कारण छान लागते भाजी. दोन कांद्याची ग्रेव्ही करायची आहे आपल्याला, आणि 1 कांदा लांब लांब कापून घ्यायचा आहे. कांदा कापून झाला आहे. आता आपण ग्रेव्ही करूयात. ग्रेव्हीसाठी काय काय लागते ते पाहूया. यात कांदा टाकलाय थोडा. यात मी 2 वाट्या खोबरं खीस टाकलाय. 3 हिरवी मिरची टाकली आहे. थोडं लसूण टाकायचं. यामध्ये काही खडे मसाले टाकू. 1 चक्रफूल घेतलं, 1 मोठी इलायची घेतली आहे, 1 तेजपत्ता घेतला आहे, थोडे काळे मिरी, थोडे लवंग घेतलेत. यामध्ये टाकू, याने चव भारी येते. आता याची ग्रेव्ही बनवून घेऊयात. नंतर थोडं पाणी पण ॲड करू शकता. यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण ॲड केली आहे. अशा प्रकारे आपली ग्रेव्ही बनवून झाली आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, आणि बारीक पण नाही ना मोठं पण नाही. आता 2 टमाटे घेतले आहेत, त्याची आपण प्युरी बनवणार आहे. 2 टमॅटो चांगल्या प्रकारे कापून घेऊन, मध्ये आळ्या वगैरे असतात, त्यासाठी नीट वगैरे बघायचं आणि कापून घ्यायचं. दोन टोमॅटो घेतले आहेत. तुम्हाला तुमच्या घरी किती माणसं आहेत, किती लागती भाजी, त्यानुसार घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून 2-3 वेळा फिरवून घ्यायचं. बारीक प्युरी तयार होती. टमाटर प्युरी तयार झालेली आहे आपली. हे बघा. तर भाजी बनवायला घेऊया. यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. थोडं जिरं मोहरी टाकलं. यात थोडं हिंग टाकायचं. चवीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं. थोडी हळद टाकली आहे. थोडं यामध्ये मी काळा मसाला टाकलेला आहे, घरी बनवलेला. आता यामध्ये बनवलेली ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे. सर्व मिक्स करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत शिजवायचं. यातनं तेल अलग व्हायला लागलं की मग कांदे टाकून घ्यायचे. यामध्ये आता चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा. याने चव खूप चांगली लागते. सर्व मिक्स करून घ्यायचं आणि तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची ग्रेव्ही. तुम्ही बघू शकता यातनं तेल अलग व्हायला लागलं आहे.
आता यामध्ये आपण टमाटर प्युरी टाकून घेऊयात, जी आपण केलेली आहे. सगळं मिक्स करून घेऊयात आणि 1-5 मिनिटं शिजवून घेऊयात. ते यामध्ये कांदा टाकूया, जे आपण लांब लांब कापून घेतलं होतं. सर्व मिक्स करून घेऊया. आता यामध्ये फ्लावर आणि बटाटा टाकून घेऊया. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मी फ्लावर ना मुद्दाम म्हणून मोठे मोठे ठेवले आहेत, कारण ते शिजून बारीक होतात. आणि खायला पण छान लागतं. यामध्ये आता मीठ ॲड करूया. सर्व मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून मीठ सर्वकडे लागतं. आता यामध्ये पाणी ॲड करूया. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आपली भाजी शिजून तयार झाली आहे. मस्त गरमागरम फ्लावर बटाटा रस्सा भाजी. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.